मंगल देशा कणखर देशा दगडांच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा, हा श्री महाराष्ट्र देशा। हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, वीरांची भूमी, ज्ञान, संस्कृती आणि संघर्ष याचा संगम। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने घडलेला आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या कार्याने गौरवलेली, संतांच्या विचाराने सजलेली ही महाराष्ट्राची पावनभूमी आहे। हा महाराष्ट्र फक्त एक भूभाग नाही, हा इतिहास आहे, संघर्ष आहे आणि अस्मितेची जाज्वल्य ओळख आहे। आजचा दिवस आपल्या अस्तित्वाचा, आपल्या अभिमानाचा दिवस आहे। महाराष्ट्राची जडणघडण ही काय एका दिवसात झालेली नाही, तर ती सह्याद्रीच्या कणखर पर्वतामध्ये आणि मातीच्या कणाकणात रुजलेली ओळख आहे। हा महाराष्ट्र घडला शौर्य, संस्कृती आणि संघर्ष यांच्या संगमातून। 1947 साली भारत स्वातंत्र्य झाला, पण एक प्रश्न उभा राहिला, भाषेच्या आधारावर राज्यांची रचना व्हावी का? 1947 मधील स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांत रचनेचा मुद्दा अत्यंत संवेदनशील बनला होता। फाळणीच्या पार्श्वभूमीवर देशाची अखंडता जपण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाची भूमिका सुरुवातीला जरा साशंक वाटत होती, तर प्रादेशिक नेत्यांनी भाषिक अस्मितेसाठी मोठा लढा देत होते। जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यांना वाटत होतं की जर आपण भाषेच्या आधारावर राज्य बनवले तर देशात फुटीरतावाद वाढेल। पण भारतात भाषेच्या आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य तुम्हाला माहिती आहे का? भारतात भाषेच्या आधारावर निर्माण झालेलं पहिलं राज्य म्हणजे आंध्र प्रदेश। मराठी भाषिकांना सुद्धा स्वतंत्र राज्य हवं होतं आणि तेव्हाच सुरू झाला एक ऐतिहासिक लढा। दिवस होता 21 नोव्हेंबर 1956। या दिवशी फ्लोरा फाउंटन परिसरात तणाव होता। राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिल्याने मराठी जनता आता संतप्त झाली होती। निषेध सभांमधून वातावरण तापत होतं। कामगारांचा एक मोठा मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन येथे जमला। पोलिसांनी लाठीचार्ज करूनही सत्याग्रही डगमगले नाहीत। अखेर तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशाने गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। 21 नोव्हेंबर 1956 मुंबईच्या रस्त्यावर इतिहास घडत होता। चर्चगेट पासून बोरीबंदर पर्यंत हजारो लोक रस्त्यावर उतरले होते आणि जय महाराष्ट्राचा नारा आकाशात घुमत होता। त्यांच्या रक्ताने महाराष्ट्राच्या स्वप्नाला आकार दिला। आज तोच परिसर त्या बलिदानाची जिवंत साक्ष देत आहे। त्या बलिदानामुळे सरकारला अखेर माघार घ्यावी लागली आणि जनतेच्या जिद्दीने इतिहास बदलला। 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली। त्यानंतर 1965 मध्ये त्याच जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली। या हुतात्मा झाल्यांमध्ये आपल्याला सीताराम पवार, जोसेफ पेजारकर, चिमणलाल सेठ, भास्कर कामेतकर, रामचंद्र सेवाराम, शंकर खोटे, धर्माजी नावगेकर, रामचंद्र जाधव आदी हुतात्म्यांची नावे आपल्याला यावेळी घेता येतील। या लढ्यासाठी तत्कालीन नेत्यांनी, साहित्यिकांनी, सामाजिक कर्त्यांनी त्यांचं योगदान दिलं होतं। यामध्ये यशवंतराव चव्हाण, जे त्यावेळचे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते, श्रीपाद अमृत डांगे यांनी कामगार चळवळीचं नेतृत्व स्वीकारलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, केशव जेंधे, MS जोशी, आचार्य अत्रे, सेनापती बापट, GT मडखोलकर, DV पोतदार, त्याचबरोबर शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे, शाहीर साबळे यांनी आपल्या कला पथकामार्फत आंदोलनाचा प्रचार आणि जनजागृती करून संयुक्त महाराष्ट्राबद्दलचे विचार मांडले। या सगळ्या प्रयत्नांना जोड मिळाली ती जनतेच्या संघर्षाची आणि त्यातूनच निर्माण झालं संयुक्त स्वतंत्र महाराष्ट्राचं स्वप्न आणि आपल्याला हा महाराष्ट्र मिळाला। 1 मे 1960 या दिवशी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं। हा फक्त विजय नव्हता, हा होता मराठी भाषेचा, मराठी अस्मितेचा उदय। आज महाराष्ट्र म्हणजे प्रगती, संस्कृती आणि स्वाभिमानाचं प्रतीक बनलं आहे। मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी, तर पुणे हे शिक्षणाचं केंद्र बनलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रच प्रगती प्रथावर रूढ आहे। हाच तो दिवस ज्या दिवशी या हुतात्म्यांना अभिवादन करून त्यांनी केलेल्या महान त्यागाला वंदन करण्याचा आणि अभिमानाने जय महाराष्ट्र म्हणण्याचा। जय महाराष्ट्र।